भारत माता की। अरे हातात कशी ताकद पाहिजे, कागज तर गुढीपाडवा जागा घुगऱ्या पोट्यात गेल्या। भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। भगवान वीर बिरसा मुंडांचा, वीर बाबूराव शेडबाकेंचा, राणी दुर्गावतीचा जय सेवा सेवा सेवा। ज्यांचे हात वरती जागे नसतील त्यांनी कोरपण्याच्या आरोग्य शिबिरात हात दाखवून द्यायचा, विशेष नोंद। खरं मी सर्वप्रथम आमचे मित्र मुंबईवरून कोरपण्यागा तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले श्री आशिष शेगारजी यांचं हृदयापासून जगातल्या सर्वात जास्त वाघ असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये स्वागत करतो। आणि फक्त स्वागत करत नाही तर आमच्या शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। आशिषजी जे जे म्हणून महाराष्ट्रात सांस्कृतिक मंत्री झाले, कधी ना कधी आयुष्यात त्यांचं प्रमोशन पुन्हा झालं आहे, त्यामुळे तुमचंही उत्तम प्रमोशन व्हावं ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। इथं आदरणीय आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बाबू इके आले। खरं तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री असं काही त्यांच्याच जिल्ह्यात त्यांचं स्वागत करत त्यांनाही सदिच्छा देतो, शुभकामना देतो। या विभागाच्या आपल्या आशीर्वादाने जो करता है सेवा भाव उसका नाम है देवराव। सेवेचा मंत्र घेऊन ज्याच्या 5 भाषणाचा हिशोब केला तर 160 कोटी रुपयाची मागणी केली। असं 160 कोटी रुपयाची मागणी करणारे या विभागाचे तळपदार आमदार श्री देवराव भोंगलेजी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व प्रिय मान्यवर बंधूंनो भगिनींनो और विशेष करून उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, काल गुढीपाडवा झाला, नवीन वर्ष सुरू झालं। मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो व भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो आनंद पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत असाच कायम राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आशिषजी इथं आलेत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी आनंद देणारा कार्यक्रम दिला आणि त्यांचं या जिल्ह्यावरही मनापासून प्रेम आहे। मला विश्वास आहे की देवरावजींनी मागण्या केल्या, खरं तर देवरावजींनी आमच्या तिघांनाही तलवारी दिल्या, पण मी तलवार स्थिर ठेवली, म्हणजे आता तलवार मला चालवायची नाहीये। आशिषजींनी हातात तलवार घेतली, विचार करत तलवार ठेवली की ठीक आहे चालवू की चालवू नये, पण अशोक बाबूंनी तर तलवार चालवलीच आहे। तर मला विश्वास आहे आज फायनान्शियली एंडिंग इयर डे आहे, पण आशिष बाबू आपण देतो तलवार ऐसी रखी है, मगर देवरावजींनी ज्या मागण्या केल्या मला विश्वास आहे अशोक बाबू की आज हा समस्या कोरपण्याच्या एंडिंग डे राहील आणि कोरपण्याच्या तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी मदत कराल। खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम या चौकटीत बघू नका। जो माझा आदिवासी बांधव भगिनी ज्यांच्यामध्ये प्रचंड निसर्गाने दिलेली क्षमता आहे, जो पराक्रमी आहे, सात्विक आहे, कष्ट करायला मागे थांबत नाही, अतिशय प्रामाणिक असणारा हा आदिवासी समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी यापेक्षा सुवर्ण योग असूच शकत नाही। देशाच्या राष्ट्रपती दीदी द्रौपदी मुर्मू आहेत, देशाचे प्रधानमंत्री
भगवान वीर बिरसा मुंडांच्या चरणी अभिवादन करत हा संकल्प आहे आदिवासी बंधू भगिनीच्या विकासाचा। आणि जिल्ह्याला आता तर अशोक बाबू इथे आहेत। अशोक बाबू, देवरावजींनी 2 गोष्टी मागितल्या नाही, पण आमचं एक मिशन आहे की मिशन ऑलिम्पिक 2036 आमची इच्छा आहे की चंद्रपूर गडचिरोलीचा आदिवासी तरुण तरुणी ऑलिम्पिक मध्ये मेडल प्राप्त करण्याचं वातावरण निर्माण करायचं। आणि दुसरी इच्छा आहे की सोन्याचं मेडल तर आदिवासी तरुण तरुणीपैकी कोणीतरी आणेल, पण त्यांच्याही जीवनाचं सोनं व्हावं म्हणून करंजी आणि पोंभुर्ण्यामध्ये आदिवासी तरुण तरुणींसाठी प्लग अँड प्ले MIDC महाराष्ट्रात नव्हे तर देशातली ही पहिल्या 2 MIDC व्हाव्या ज्या फक्त आदिवासी तरुण तरुणींसाठी असेल। आणि बघा, विश्वास आहे अशोक बाबू की सांस्कृतिक या कार्य विभागाने दिलेल्या या कार्यक्रमाचा हा आनंद क्षणिक राहणार नाही। हा आनंद त्यांच्या आयुष्यात एक अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा आनंद निर्माण करण्याचं काम अशोक बाबू करतील। आणि आशिष बाबूचं तर माझ्यावरही प्रेम आहे। खरं तर आशिष बाबू, राज्यगीतात आपण सर्वजण उभे राहिलो, या राज्यगीताचा शेवटचा शब्दच मी निवडलाय, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। पण दिल्लीचे तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर जर वजा केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल। चंद्रपूरचा 1 जोडला तरच 10 नंबरी विकास होईल। आणि यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी एवढीच विनंती करतो। जय सेवा, सेवा सेवा।